नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो सख्यांनो. तर आपण एकच प्रकारचं आमलेट खाऊन खाऊन वैतागलो असतो, त्यामुळे वेगळं काहीतरी हवं असतं आपल्याला. तर आपण बघा आज वेगळं असं मस्त आमलेट करून ते नंतर कसं फ्राय करायचं, त्याला काय काय मसाले घालायचे, अशी आगळी वेगळी रेसिपी बघा मी घेऊन आली आहे आज. तर त्यासाठी चला आपण त्या ऑमलेटसाठी काय काय लागते ते साहित्य बघूयात. तर इथे बघा आपण छोटे छोटे 3 कांदे आहेत असे बारीक कट करून घेतलेत. त्यासाठी आणि आपल्याला 5 अंड्यासाठी 3 कांदे लागणार आहेत. त्यासाठी मी इथं मसाले काय काय वापरले आहेत पहा. 1-2 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत. थोडी जिरा पावडर घेतली, 1 चमचा घेतले बघा. इथे 1.5 चमचा आपली लाल तिखट मिरची घेतलेली आहे. कांदा लसूण मसाला घेतलाय आणि 3 चमचे धना पावडर घेतली, 1 चमचा हळद घेतली आणि थोडं आलं लसूण पेस्ट घेतली. आणि आपल्याला कच्चा लसूण आणि दालचिनी पण लागणार आहे थोडीशी. आणि आता आपण हे सगळे मसाले एकत्र वाटून घेऊयात मस्त मिक्सरवर. तर इथे बघा आपलं मिश्रण असं बारीक झालेलं आहे. आपण ते एका प्लेटीत काढून घेऊ. तर इथे बघा आपण पॅन तापायला ठेवलं. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं. तुमच्या आवडीनुसार तेल टाका. तुम्ही जास्त खात असाल तर जास्त तेल शक्यतो कमीच खात जा. म्हणजे त्यामध्ये आपल्याला टाकायचंय जिरं. इथे मी जिरा पावडर केलेली आहे थोडीशी, ती आपण जिरा पावडर टाकू. हे पहा. तर आपल्या इथे तेल गरम झालेलं आहे चांगलं. आता आता आपल्याला टाकायचा त्यात कांदा. आणि कांदा आपल्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण इकडे अंडा फ्राय करून घेऊ. इकडच्या साईडला आपण बघा कढई तापायला ठेवली. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचंय. आणि बघा डायरेक्ट आपल्याला त्यामध्ये अंडा टाकायचे. त्यावर आपल्याला थोडी लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं. इथे बघा आपलं अंडा फ्राय झालेलं आहे. त्याला आपण पलटी मारून घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला सगळे अंडी फ्राय करून घ्यायचे. तर इथे बघा आपला कांदा चांगला ब्राऊन पर्यंत फ्राय झालाय. त्यात आपल्याला टाकायची आता कोथिंबीर. आणि मी ही जे आलं लसूण पेस्ट केलेली आहे ती पेस्ट टाकूयात. चांगलं परतून द्यायचे बघा. हे मस्त असा आपला मस्त असा अंडा फ्राय मसाला होणार आहे बघा. आता आपला कांदा चांगला परतलेला आहे. त्यामध्ये आपण जो मसाला केला होता का तो मसाला टाकूयात. बघा तुम्हाला पाहताना तोंडाला पाणी सुटेल. आणि काहीतरी वेगळं असं, कारण एकच प्रकारचा अंडा खाऊन खाऊन आपण ऑमलेट म्हणा किंवा अंड्याची भाजी म्हणा नेहमी एकच खाऊन कंटाळतो. त्यामुळे वेगळं काहीतरी असं केल्यावर छान लागतं खायला पण. आणि नवीन काहीतरी खायला भारीच असतं. त्याला आपण 1-2 मिनिटं परतून देऊयात चांगलं. इथे बघा आपला मसाला वगैरे मस्त परतलेला आहे. त्यात आता आपण चवीनुसार मीठ घालूयात, कारण आपण जेव्हा अंडा फ्राय केलाय तेव्हा पण आपण मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे आता जरा बेतानीच टाकायचं आहे आपल्याला. आणि इकडे बघा आपले सगळे ऑमलेट तयार झालेले आहेत. इथे पाहू शकता तुम्ही. मस्त असे ऑमलेट तयार केलेत आपण. प्रथमतः असे तयार करून घ्यायचे. आता आपला मसाला परतून झालाय. त्यात आपण आता गरम पाणी टाकूया थोडस. तर बघा आपला मस्त असा तयार झालेला आहे मसाला. आणि
बघा तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला खूप पाणी सुटलं असेल. तर आपला मसाला रेडी झालाय. त्यानंतर आता याच्यात आपण जे ऑमलेट तयार केले होते ते तयार ऑमलेट त्यात टाकायचे बघा. आता मी इथे 5 ऑमलेट केलेले आहेत. तर चांगले फ्राय होऊ द्यायचे बघा. आता 1-2-3 मिनिटात फ्राय करायचे, कारण आपण ऑमलेट पण म्हणजे चांगल्यापैकी फ्राय करून घेतले. बघा आता आपण आपला अंडा फ्राय पलटी करूयात. तुम्ही कधी बनवलं नसेल असा अंडा फ्राय बनवून पहा. अगदी बोट चाटेपर्यंत खात बसाल आणि नेहमी नेहमी करून खाल, कारण होतोच एवढा टेस्टी तो की सगळ्यांना वेड लावतो. तर कसा वाटला आपला फ्राय अंडा मसाला? एकच नंबर झालाय बघा. आणि खूप सोप्या पद्धतीने केलाय आणि पण झटपट झालाय. आणि वरून जो कांदा दिसतोय तुम्हाला, तो कांदा जो परतलाय मी, तो खरंच जास्त कांदा जास्त वापरून तुम्ही फ्राय करून बघा. एक नंबर टेस्टी लागतं. आणि करून खा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की कसं झालंय ते, कारण तुम्हाला नक्की आवडणार आहे. तर नक्की आपली ही रेसिपी ट्राय करायला अजिबात विसरू नका. आणि नवीन असाल चॅनेलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद.